विभागीय आयुक्तांकडे भारतीय जनता पार्टी नगरसेवकांची गटनोंदणी करून परत येत असताना माजी महापौर तथा नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री सुनील महाजन व त्यांचे पती सुनील महाजन यांच्या कारचा मालेगावजवळ भीषण अपघात झाला असून बुधवारी रात्री 21 जानेवारी रोजी 8 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे। सुदैवाने चालकाच्या प्रसंगवदनामुळे महाजन दाम्पत्यासह कारमधील सर्वच जण बालबाल बचावले। मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेत निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व 46 नगरसेवक बुधवारी गटनोंदणीसाठी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गेले होते। त्यामध्ये महाजन दाम्पत्यांचाही समावेश होता। गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून परतीचा प्रवासात मालेगावच्या अलीकडे भरधाव वेगाने जात असताना समोरील वाहनाने अचानक गतिरोधकामुळे ब्रेक दाबला। त्यामुळे मागून येणारी सुनील महाजन यांची कार क्रमांक MH 52B 0999 थेट समोरील वाहनावर यावेळी धडकली। अपघाताच्या वेळी कारमधील सर्व प्रवासी सीट बेल्ट लावलेले असल्याने एक मोठा अनर्थ टळला। मात्र या धडकेत कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले। कारमध्ये जयश्री महाजन, सुनील महाजन यांच्यासह विनोद मराठे, ललित दांडे आदी 5 जण होते। सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही। मात्र या अपघाताची जळगाव शहरात एकच चर्चा रंगली होती।